नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर चॅनल बॅचलर्सचा किचन अँड धमाल अड्डा। तर आज संडे आहे, ऑफकोर्स संडे म्हणजे फन डे। ही आमची टीम आहे आणि आज मी तुम्हाला घेऊन राहील मस्त अशा निसर्गरम्य ठिकाणी। चला तर मग आज आपण मस्त एन्जॉय करूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मस्त आनंद घ्या व्हिडिओचा। आता आम्ही चाललेलो आहोत आणि आम्ही जात आहोत तर आम्हाला भूक लागलेली आहे, म्हणून आम्ही आज इथे देहू ब्रिजच्या खाली हा जो स्नॅक कट्टा आहे तिथे नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत। आणि इथे सेल्फ सर्व्हिस आहे, तर आमचे जे मंजुनाथ दादा आहेत ते आम्हाला नाश्ता सर्व करत आहेत। आणि आम्ही खात आहोत ऑफकोर्स मस्त मस्त गरमागरम असा वडापाव खात आहोत, जो की तुम्ही बघू शकता। आणि नाश्ता झाल्यानंतर ना आम्ही पुन्हा त्या अशा सुंदर ठिकाणी निघालेलो आहोत, जो की आपल्या जुन्या मुंबई पुणे हायवेवरती आहे आणि पुण्यापासून नॉर्थ ईस्टला 25 किलोमीटर दूर आहे। पहा मस्त असं ठिकाण आहे आणि या ठिकाणाचं नाव आहे घोराडेश्वर। चला आणि घोराडेश्वरला 2 ठिकाणावरून आपण जाऊ शकतो। एक जो रस्ता आहे तो पूर्ण ट्रेकिंगचा आणि ज्या रस्त्याने आम्ही निघालेलो आहोत तो रस्ता आहे स्टेप्सचा। तर थोडासा पाऊस झालेला असल्यामुळे इथे पूर्णचा चिखल आहे आणि आमचे जे टीम मेंबर्स आहेत ते खूप सांभाळून असे तिथून जात आहेत। इथून वरती गेल्यानंतर ना आपण एंट्री करतो मंदिरामध्ये। तर इथे स्टार्टिंगला आपल्याला नंदी महाराजांचं दर्शन होतं आणि त्यानंतर सुरुवात होते मंदिरामध्ये जाण्यासाठी। तर हा एक चेक पॉईंट सुद्धा आहे। आपण आता मंदिरामध्ये पायऱ्यांवरनं जाणार आहोत। या टोटल 380 पायऱ्या आहेत। 380 पायऱ्या झाल्यानंतर आपण मंदिरामध्ये जातो। तर हे पहा, हे सगळी माझी टीम आहे, ही मला सोडून गेलेली आहेत आणि हे आमचे फोटोग्राफर फोटो काढत आहेत आणि बाकीचे आमचे लोक मस्त अशी पोज देऊन उभा आहेत। फोटोशूट झाल्यानंतर ना आता आम्ही वरती चाललेलो आहोत मंदिरामध्ये। खूप लोकांची अशी मान्यता आहे की हे जे मंदिर आहे हे पांडवांनी कोरलेलं आहे आणि असे इतिहास किंवा गुगलवरती सर्च केल्यानंतर असं दाखवत आहेत की हे जे मंदिर आहे ते बुद्धिझम मंदिर आहे। आणि असंही म्हटलं जातं की तुकाराम महाराज जे आहेत पहिल्यांदा इथे घोराडेश्वरला येऊन मेडिटेशन करायचे। आणि आता आम्ही चढलेलो आहोत, आमच्या स्टेप्स ज्या संपलेल्या आहेत आणि इथं आम्ही आता फोटोशूट करण्यासाठी थांबलेलो आहोत। आणि मस्त असं खडक आहे, इथे मस्त छान फोटो येणार आहेत। हे पहा, तुम्ही पाहू शकता कसा सीन दिसत आहे। आम्ही जिथे बसलेलो आहोत तिथून कसं दिसत आहे दृश्य। झाल्यानंतर आम्ही पुन्हा ट्रेक करायला स्टार्ट केलेला आहे। तेव्हा मध्येच थांबलेले आहेत सर्वजण आणि तिथे एक मनी माऊस सुद्धा आहे, जे की सर्वजण तिला बिस्किट टाकतात। हे पहा, हे सगळेजण मला सोडून इतके दूर गेलेले आहेत तिथून।
मी एकटीच पाठीमागं राहिलेली आहे आणि सगळे मला सोडून गेलेले आहेत आणि फोटोशूट करण्यासाठी आमचं माकड झाडावर चढलेलं आहे. आणि मग त्यानंतर ना आम्ही पुढे चालत गेल्यानंतर ना हे असं दिसत आहे तुम्हाला. इथेच पुढे अजून एक मंदिर आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला एक रुईचं झाड भेटलेलं आहे. 2 राजा राणी होते, त्यांचं हे राज्य होतं. त्यांना 2 मुलं होते पण त्यांची 3 मुलं हरवले. त्यांनी एक शिपाई पाठवला तरी नाही सापडला, दुसरा शिपाई पाठवला तरी नाही सापडले, तिसरा शिपाई पाठवला तरी नाही सापडले, चौथा शिपाई पाठवला तरी नाही सापडले, 5वा पाठवला तरी नाही सापडले. मग राजा राणीच्या मालात एक स्टूल होतं, त्यांनी तो स्टूल असा उचलला आणि मग त्यांच्या 2 मुलं सापडले. मित्रांनो, जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं ते लहानपणी खूप जण खेळ असेल. जे खेळ त्यांनी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणी हे ट्राय केलेलं आहे. आणि आता आम्ही जिथे उभा आहोत तिथून एकदम सुंदर असं दृश्य दिसत आहे, हे पहा. आणि कोणाकोणाचं काय चाललेलं आहे, सगळेजण फोटो काढण्यामध्ये बिझी आहेत, काही चढण्यामध्ये बिझी आहेत, काही पाहण्यामध्ये बिझी आहेत. जेव्हा वरती गेलो, आता आम्ही इथे चालू जिथे जात आहोत त्या खोल्या आहेत आणि म्हटलं जातं की इथे पहिल्यांदा मेडिटेशन करण्यासाठी ह्या खोल्या होत्या. वरती गेल्यानंतर टोटल 9 खोल्या आहेत आणि त्यातली जी मेन खोली आहे तिथे मंदिर आहे आणि ते मंदिर आहे घोराडेश्वरचं. घोराडेश्वर म्हणजे आपलं शिवलिंग आहे. आणि ते वरती आलेलं आहोत. आता इथे जे पुरातन काळामध्ये संत वगैरे होते किंवा बुद्ध जे होते ते सगळे मेडिटेशन करायचे, म्हणून आमचे मंजुनाथ बाबा बसलेले आहेत आणि बाकीचे लोक त्यांचा आशीर्वाद घेत आहेत आणि त्यांना हवा घालत आहेत. पूर्ण फील येत नसल्यामुळे आम्ही मंजुनाथ बाबांना पूर्ण बाबा बनवून टाकलेला आहे. दुसरी जी रूम आहे त्याच्यामध्ये आम्हाला जादू सापडलेला आहे आणि सगळी मस्ती झाल्यानंतर ना टाईम आहे आमचा खाण्याचा. तर आम्ही मस्त अशी चटकदार मस्त भेळ बनवणार आहोत, ज्यासाठी हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत. आणि हे पहा, यांनी काही कट केलेलं नाही, फक्त हातामध्ये सुरी घेऊन बसलेला आहे हे दाखवण्यासाठी की त्यांनी काम केलेलं आहे. आणि वरती चढून वैतागलेले आहेत, भुका लागल्या आहेत सगळ्यांना म्हणून असे बसले आहेत. हे पाहता भेळ करणार आहोत, त्यासाठी आपण मुरमुरे घेणार आहोत. मग फरसाण टाकलेलं आहे थोडंसं. फरसाण टाकून झाल्यानंतर ना जे आपण कट करून ठेवलेलं आहे सगळं ते आता टाकणार आहोत. तर आता पहिल्यांदा आम्ही मस्त असा बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे आणि मग टोमॅटो, त्यानंतर ना ही मटकी उकडलेली आहे. ही मटकी मी उकडली, त्यामध्ये मी हळद मीठ टाकून उकडलेली आहे आणि आता ही मटकी मस्त टाकलेली आहे. मटकी टाकून झाल्यानंतर ना आता मिरची पावडर आणि मीठ टाकणार आहे त्यामध्ये आणि मग त्यानंतर ना बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सगळं झाल्यानंतर ना मस्त असं लिंबू पिळून घेणार आहे त्यावर आणि आता ती मिक्स करून घेणार आहे. आमच्या शिवानी मॅडम शेंगा खाण्यात बिझी आहे. त्या शेंगा आम्ही मस्त उकडलेल्या आहेत, त्यामुळे त्या शेंगा खाण्यात बिझी आहेत. आणि हे पहा मस्त चटकदार भेळ तयार आहे. व्हिडिओ चालू आहे आता.
आणि ही आता आमच्या मंजुनाची मस्त मस्त मराठी आहे जी की तुम्ही नक्की एन्जॉय करा. संस्थापका आणि हे जे सब मुख्यस्थ तिथं बदला सगळं कार्यकर्त आणि हे आमदार नारायण आमदार की जय. आणि हे साताराची जिल्हा परिषद आहे. आता आमचं खाऊन झालंय, आम्ही सगळं तिथलं क्लिनिंग केलंय. त्यानंतर खाली आलोय. खाली आल्यानंतर ह्या ज्या टँक आहेत त्या टँक ज्या आपल्या खोल्या आहेत त्याच्या खाली कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता त्या टँक अशा कन्स्ट्रक्शन केलं आहे की वरतून पाणी येऊन त्यामध्ये आलं पाहिजे, पावसाचं पाणी किंवा झऱ्याचं पाणी. आणि ती जी टँक आहे त्या टँकच्या नंतरनं उजव्या बाजूला आपण आल्यानंतरनं पाहू शकता इथे जे उजव्या बाजूला एक हनुमानाचं मंदिर आहे आणि पुढे आल्यानंतरनं हे घोराटेश्वराचं मंदिर आहे. इथे ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेलं आहे. ते असं लिहिलेलं आहे की चैत्यगृह धापरच्या मुलींद्वारा बुद्धांसाठी स्नेह समर्पित केलं आहे. चैत्यगृहाला श्री घोराडेश्वर असं म्हटलं जातं. हे सगळं पाहिल्यानंतर ना आम्ही खाली आलेलो आहोत आणि ही लोक बिझी आहेत. ते तुम्ही पाहत आहे काय कुठे बिझी आहेत आणि यांचं काय चालू आहे. हे जे काका आहेत हे खूप मस्त असं नेम प्लेट्स बनवून देतात ज्यांचं आपलं जे नाव आहे त्या नावाचं मस्त विणकाम करत आहेत. हे पहा त्यांच्याकडे हे सगळं सामान आहे आणि त्यांनी किती छान असं बनवलेलं आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल ते नक्की घोराडेश्वरला जा आणि स्वतःच्या नावाचं किचन किंवा हे जे ब्रेसलेट आहे ते बनवून घेऊ शकता. हे झाल्यानंतर ना आता आमची टीम रिटर्न निघालेली आहे आणि हे पहा मस्त असं पावसाळा झालेला आहे त्यामुळे मस्त वातावरण झालेलं आहे. आणि आता उतरल्यानंतर दमलेले आहेत सगळे, पाणी पित आहेत. पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर आम्ही पुन्हा रिटर्न निघालेलो आहोत आणि मस्त एन्जॉय केलेला आहे. मित्रांनो तुम्ही जा, नक्की एन्जॉय करा आणि तुम्ही गेल्यानंतर मला कसं वाटलं हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्या चॅनलला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात. टेक केअर, बाय.